Good morning. Bhogi morning means one thing, ghar full of chaos and happiness. So, our Bhogi day started with Bhagyesh and me decorating for Makar Sankranti. This time, we decided to decorate only the balcony because honestly, 1.5 साल के बच्चे के साथ टाइम ही कहाँ मिलता है. जैसे तैसे साधं बाधं डेकोरेशन करून आम्ही म्हणलं चला वी आर रेडी फॉर संक्रांती नाव. We literally had very little items and a very little time, but managed to do some. Then came my favorite part, bhogichi bhaji. Bhogichi bhaji is made by mixing different seasonal vegetables. Whatever bhaji we have at home, सगळ्या एकत्र. It represents prosperity, togetherness आणि abundance. महाराष्ट्रीयन घरात भोगी डे विदाउट भोगीची भाजी विचारच करू शकत नाही. द टेस्ट, द अरोमा आणि ते भाजी बनवताना येणारं सुख लिटरली नेक्स्ट लेवल. नेक्स्ट अप रंगोली टाईम. POV येत नाही मला पण प्रयत्न चालू आहे जोरदार. जमते की रांगोळी एवढी छान काढलीस तो. मला खरंच रांगोळी येत नाही. स्टील आय थॉट ट्राय करायचंच आणि भाग्येश हेल्प मी थ्रू आउट. रिझल्ट रांगोळी कमी पण हसणं खेळणं जास्त. बट ऑनेस्टली तेच मोमेंट्स तर खरे फेस्टिवल वाईब्स असतात ना. त्याला बघ किती छान रांगोळी करतोय त्या बघ. झाली का रांगोळी? मला आली तशी काढली. शुभ संक्रांत पतंग मस्त नाईस. शुभ चांगला आलाय. संक्रांतला लिफ्ट मध्ये जायचंय. हेच आहे आपलं रेग्युलर वापरतो ते काय लिहायचं. तर अशा प्रकारे बायकोला रांगोळी न येत असल्या कारणामुळे या इंजिनियरने ह्या यंत्राचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. याच्यात रांगोळी टाकायची पेनासारखी इथं लिहायचं पुढे इथं काढायचं असं. तर आता आपण रांगोळी स्पर्धा बघूया. ही रांगोळी इन्स्पिरेशन आहे. कसला वास येतोय किचन मध्ये? काय करतेस? मी शिरा बनवते. शिरा? येस. तर रवा भाजलाय. हा शिरा बनवणार आहे. हवा दिवाला. राईट हँड. यूज युअर राईट हँड. वाव. ये तुला तर आलं. व्हेरी गुड. आता खाली क्लॅप्स जावा. क्लॅप्स कम ऑन क्लॅप युअर हँड. क्लॅप्स. तू कर क्लॅप्स. आता एक काम कर, खाली जावा, आपण शिरा बनवूया. चलो बाय बाय. कोणाला खायचा यम्मी यम्मी शिरा? मला 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 कर तू. कोणाला पाहिजे? तुला पाहिजे का नाही पाहिजे? दे दे ग दे दे ग दे. तर अशा प्रकारे सुंदर रांगोळी काढल्याबद्दल यांना मिळत आहे शिरा. थँक्यू थँक्यू. So we got up in the morning, wore black outfits and went to नवशा गणपती. It's our everyday ritual. आणि कुठल्याही फेस्टिवलला तर ते मस्टच आहे.
देन वी केम बॅक होम अँड आय मेड पुरणपोळी. व्हिडिओ शूट नाही झाला बिकॉज आय वॉज ऑलरेडी लेट. बट घरभर पुरणपोळीचा सुगंध होता. अँड माय हजबंड रिअली लव्स पुरणपोळी. लंच झाल्यावर आम्ही पतंग उडवायला गेलो. आणि हो, आम्ही पतंग उडवत होतो अंधार पडेपर्यंत. प्रॉपर संक्रांती वाईब्स. पकड पकड. सोडा उडी मारा आता. उडी. गेली आता जाऊन दे. आकाश आज पूर्ण पतंगांनी भरलेलं होतं. जिकडे तिकडे नुसत्या पतंगी दिसत होत्या. खूपच सुंदर वाटत होतं. विंड परफेक्ट होती, लाफ्टर एव्हरीवेअर. आणि संक्रांती विदाऊट पतंग कम्प्लीटच होत नाही. फेस्टिवल खरंच फील होत होतं. खाली चालली ना, सोडून दे. खाली चालली ना, सोडून दे. आवर. इव्हनिंगला वी डिड सुगड पूजन, विच इज अ व्हेरी स्पेशल रिच्युअल इन महाराष्ट्रीयन हाऊसहोल्ड्स ऑन मकर संक्रांती. सुगड म्हणजे न्यू बिगिनिंग्स. इट्स डन टू वेलकम पॉझिटिव्हिटी, प्रॉस्पेरिटी आणि सुख शांती इन टू द हाऊस. वी ऑफर तिळगुळ, गुड, शुगरकेन, भोगीच्या भाज्या आणि सुगडाच्या वाटा. सगळं नवीन, सगळं मंगलमय. सुगड पूजनमध्ये एक खूप सुंदर फिलिंग असते. यू पॉज, थँक द युनिवर्स फॉर वॉट यू हॅव अँड प्रे फॉर हेल्थ, हॅपीनेस अँड अबंडन्स फॉर द फॅमिली. फॉर अस, Sugad Pujan is not just a ritual. It's a reminder that traditions connect generations. Ajji, आई, parents आणि आता युवान. Same customs, same blessings, different generations. आणि honestly, after a long Sankranti day, this puja brings एक calm आणि peaceful end to the celebrations. दिव्याची लाईट, घरातलं शांत ॲटमॉस्फिअर आणि मन भरून आलेली कृतज्ञता. After Sugad Pujan, we move to one of the most special parts of our day, Bornan. Bornan म्हणजे a blessing ceremony for babies, especially done during festivals like Makar Sankranti in Maharashtrian families. It's believed that Bornan protects the baby from nazar and fills their life with health, happiness and abundance. हे युवांचं दुसरं बोरनान होतं. आणि इवन दो टाईम खूप कमी होता, we tried to make it as special as possible. We added new decorations, flower garlands, तिळगुळ, chocolates and whatnot. बोरनांमध्ये elders bless the baby. They give them clothes, sweets, gifts and most importantly, भरपूर आशीर्वाद. Yuvan was so excited seeing everything around, lights, colors, decorations. He may not understand the meaning yet, but you could clearly see how happy and curious he was. For us, as parents, Bornan is very emotional. It's not just about rituals. It's about prayers we silently make for a child's future. That he grows with good values, strong health and always surrounded by love. Watching our baby smile in between all of this made the entire Sankranti celebration feel complete.
go. Thank you. Thank you. आता एक glass. After an entire day full of rituals, decorations, cooking, kite flying, by night, थकान proper hit झाली. Honestly, I was completely exhausted. Whole day घरात, पूजा, बोरनान prep, बाळ सांभाळणं सगळंच एका दिवसात. So we decided, आज घरी cooking नाही. Let's step out, relax and just enjoy. We went out for Chinese food because त्या मोमेंटला that's exactly what we were craving for. Hot noodles, Manchurian. Simple food, but it tasted extra special after such a long day. Yuvan was already tired but still alert, sitting calmly, observing everything around him. Lights, people, new place. Those little moments just melt your heart. After dinner, because celebration without dessert is incomplete, we stopped for brownie and waffles. That sugar rush was needed after a tiring Sankranti day. Sitting there, eating, talking softly, we realized how perfect the day actually was. No rush, no pressure, just family time and small joys. And with that, our Sankranti celebration ends here. If you enjoyed this little glimpse of our festival, like, share, and subscribe kara for more family vlogs and real moments. Bye!